नमस्कार. आत्ताचा विषय थोडासा तुम्ही ऑब्झर्व करू शकता किंवा तुमच्या आसपास असा असणारा 100% खात्रीच आहे. आत्ता पण नुसत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या. ह्या थोड्या स्थानिक लेवलला असल्यामुळं लोकांच्या जवळजवळ निगडीत असणारे उमेदवार असतात आणि यंत्रणा असतात. त्याच्यामुळं ही निवडणूक अतितटीची होत्या. आणि ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही आपलं कार्यकर्त्यांचा प्रकार किंवा मतदारांचा प्रकार मी तुमच्यापुढे मांडतो. त्यात तुम्ही तुमच्या आसपास कोणते बघा. आमचं गाव छोटं आहे, 1000 मतदानाचं गाव आहे. पण 1000 मतदानाचं गाव असलं काय आणि 1,00,000 मतदानाचा तुमचा वॉर्ड असला काय, नमुने किंवा प्रकार सगळीकडे सारखंच असणार आहे ह्याची मला खात्री आहे. पहिल्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे जो आहे निवडणुकीच्या दृष्टीने कट्टरता असणारा प्रकार. म्हणजे एखाद्या पक्षाचे कट्टर असतात, एखाद्या विचाराचे कट्टर असतात, एखाद्या नेत्याचे कट्टर असतात, एखाद्या अलायन्सचे कट्टर असतात. ह्या सगळ्यात म्हणजे लॉयलिटी प्रूव्ह करणारा घटक म्हणजे हा कट्टरता कार्यकर्त्यांचा प्रकार किंवा कट्टर मतदारांचा प्रकार. म्हणजे काही मतदारसुद्धा असे असतात की जे कट्टर असते विचाराप्रती, पक्षाप्रती, त्यांना प्रत्येक व्यवस्थेत ह्या गृहीत धरले गेले. म्हणजे ते इकडे जाऊ शकत नाही, ती फिक्स आहे, किंवा तिकडे जाऊ शकत नाही, हा मतदार त्यांनाच मतदान करणं असं गृहीत असते. हे सोडून जे प्रकार आहेत ते तुम्हाला सांगतो. आता निकाल लागल्यावर तुम्ही एक ऑब्झर्व केला असतील बघा की जो माणूस निवडणुकीपूर्वी ह्याच्या बाजूने फिरत होता, त्याच्या बाजूने फिरताना आता मतदान झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर ते त्याच्या बाजूने असं तो प्रूव्ह करू इच्छित आहे की मी त्याच्याच बाजूने होतो, त्याचंच काम केलं आहे किंवा त्यालाच मतदान दिलं आहे, असं करून तो पुढं करतोय. अक्षरशः त्याची व्हॅल्युएशन जर बघितली तर तिथं मतदान घडवून आणण्यात किंवा मतदान पाडण्यात त्याची खूप कमी लेवलची आहे. पण तरीसुद्धा तो असं स्वतःला मोठं असं प्रेझेंट करू शकतो की माझ्यामुळे हे घडले, माझ्यामुळे ते घडले. म्हणजे स्थानिक चाणक्य समजणारा असतोय का ना, स्वतःला समजणारा. गाव काय जण चाणक्य संस्कृतीविषयी वेगळा, स्वतःला स्थानिक चाणक्य समजणारा असा हे प्रकार. आणि निवडून येईल तो माझा म्हणणारा तो झाला. काय बघा, माझ्या मित्राचं एक वडील होतं की त्याने राजकारणाशी स्पष्ट सांगितलं होतं की पैसे घेऊन जर इकडे येणार असला तर तुम्हाला मतदान मिळणार नाही. म्हणजे ते आर्मीवाले येते, त्यांचं म्हणजे ही म्हणजे कोणाचंही आमिष न घ्यायचंच नाही. दिल त्याला विरोधात मी मतदान करेन म्हणजे असं ठामपणे सांगून सांगणार आहे. आणि काही जण असतील सगळ्यांचं पॅकेज घेणार, म्हणजे ज्याचं येईल त्याचं पॅकेज घेणार, ज्याच्याकडे येईल ते पैसा येईल किंवा त्याचे रसद येईल किंवा काय वस्तू येतील ते सगळ्यांचं घेणार असं सुद्धा असते. सगळ्यात म्हणजे काही जण असे असते ती पॅकेज सगळ्यांचं घेते, हौसनं मागून घेते, ती निर्लज्जासारखं घेते ती. निर्लज्ज हा शब्द चुकीचा ठरेल, पण घेते ती. आणि मतदान हे तिसऱ्यालाच करते ती किंवा नोटाचं ऑप्शन दाबते ती. असं पण काय ह्यात असणार आहे ती. म्हणजे हे कार्यकर्ते कुणाच नाही ती, पण त्या जे वातावरण असते त्या वातावरणात त्या उमेदवाराला असं जाणवून देत असते की मी तुझाच आहे किंवा ह्यो कन्वर्ट होऊ शकतोय, असं हे धावतात. आणि ते सगळीकडे लुटतात, राजकारण्यांना लुटतात. ते काय मी चुकीचं आहे असं समजणार नाही. आणि ते लुटून मतदान मात्र तिसऱ्याला करतात. काही जण असे असते की ज्याला मतदान करणार आहे त्याच्याकडंच रसद घेणार किंवा त्याच्याकडं काय असेल ती गोष्टी घेणार. ते थोडंसं सेकंड नंबर लॉयल्टीतला थोडासा खालचा प्रकार म्हणू शकतो की आपण कुणाचं न घेता मतदान करणार आहे. आणि हे ज्याचं मतदान करणार आहे ते ज्या गटाकडे जाणार की ज्यांना मतदान करणार त्यांचंच पॅकेज घेणार आहे, त्यांचंच काम करणार, इमान इतबारी करणारी अशी काही लोक असते ती. म्हणजे असं सगळीकडे प्रकार आहे की काही लोक अक्षरशः मी बघितले की ऑब्झर्व केले की सगळीकडं दोन्हीकडं तिन्हीकडं चारीकडं पैसे घेणार आणि सगळ्याला निवडणुकीमध्ये लॉयलिटी प्रूव्ह करून जाणार की मी तुमच्या बाजूला मी तुमचं काम करणार. आणि भरमसाठ त्यांच्याकडं पैसा घेणार, त्यांची रसद घेणार, विविध गोष्टी घेणार. आणि मतदानाच्या वेळी काय करते ही अक्षरशः कोणाला थांगपत्ता लागत नाही किंवा त्यांची ती तेवढी लॉयल्टी नसते की ते कोणाशी लॉयल आहे हे आपण समाज म्हणून कोण ठरवू शकतो. हे प्रकार अजून ह्यात काय प्रकार ते आपण पुढे बघू.